आणि म्हणून पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे कालचक्र कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि अगदी देवेंद्र फडणवीसांच्या भाषेमध्ये हे कालचक्र आहे. बारामतीतली ही निवडणूक सुद्धा कालचक्राचाच एक भाग आहे. आणि आम्ही सर्वजण जनतेच्या आशीर्वादाने निश्चितपणे निवडून येऊ. विजय शिवतारे खासदार झाला म्हणजे अख्ख्या बारामती मतदारसंघातला प्रत्येक माणूस खासदार झाला. आणि निश्चितपणे सर्व बाजूला न्याय देण्याचं काम हे निश्चितपणे आपण सर्वजण करू. तुम्ही निवडणूक लढवताय, आता तुम्ही महायुतीतनं बाहेर पडणार का? म्हणजे तुमची बंडखोरी आहे किंवा अपक्ष लढवणार? मी बंडखोरी एक लक्षात द्या, मी दोन दिवस मी सांगतोय, बंडखोरी हा शब्द इथे लागूच होत नाही. लोकशाहीला वाचवण्यासाठी तेच पवार अगोदरचा लढाई अशी असायची की पवार विरुद्ध कांचनताई होती, जानकर होते, विरोधकांना लोकशाहीमध्ये आपले मत. पण इथे आता पवार वर्सेस पवार. शिवसेना सोडणार तुम्ही, त्यासाठी शिवसेनेतनं बाहेर? नाही, आता बाहेर पडण्यास मी आता लढाई लढणार हे नक्की झालंय. मी बंड नाही, याला परत सांगतो मी तुम्हाला, हे बंड नाही, हे शिवसेनेचं बंड नाही, ही न्यायाची लढाई. याच्या अगोदरी अपोजिटला असायचं ना कोणतरी. पवार एका बाजूला असायचे, दुसऱ्या बाजूला कांचनकुले होत्या, कधी नलावडे होत्या, कधी जानकर होत्या. आज कोण आहे? पवार वर्सेस पवार. मग ह्या 5,80,000 लोकांनी जायचं कुठे? म्हणून ही न्यायाची लढाई लोकशाहीतली मी लढतोय. मी बंड करत नाही. लोकांची जी भावना आहे ती भावना व्यक्त करण्यासाठी त्यांना मतदानाची संधी मिळावी म्हणून हे काम. तुम्ही याचं नाव नमो विचार मंच केलेलं आहे. तुम्ही शिवसेनेचे पदाधिकारी आहात, याआधी मंत्री राहिलेला आहात. तुम्ही शिवसेनेच्या नावानं मंच काढण्याच्या ऐवजी तुम्ही नमो विचार मंच काढला. देशामध्ये अजित पवार हे नरेंद्र मोदींकडे गेलेले आहेत. नरेंद्र मोदी अजित पवारांचं कौतुक करतात. तुम्ही नरेंद्र मोदींच्याच नावाने विचार मंच काढता आणि अजित पवारांना आव्हान देता. म्हणजे वरचे नेते अजित पवारांचं कौतुक करता, तुम्ही अजित पवारांच्या विरोधात लढता. हा विरोधाभास नाही का वाटत? तुम्ही नरेंद्र मोदींच्या नावाने विचार मंच केला, याचं कारण काय? तुमच्यावरती असा आरोप होतोय, बापू काही नेते असं खासगी सांगतात की हे भाजपचंच काम आहे, भाजपनंच बापूंना सांगितलंय का की निवडणूक लढवा म्हणून? ते एकदा स्पष्ट करा. बिलकुल नाही, कोणत्याही नेत्याशी चर्चा नाही. माझी चर्चा, मी फिरलो सगळ्या मतदारसंघांमधून, लोकांनी मला काय सांगितलं. मी काळूबाईच्या मंदिरामध्ये राख नावाच्या गावात गेलो होतो. मंदिराला भेट दिली, सतरंजीवर 200 लोक होते. आणि ज्या रिॲक्शन मी तिथे पाहिल्या, आम्हाला मत ना सुप्रियाताईला द्यायचं आहे, 15 वर्ष त्यांनी काय केलेलं नाही, ना आम्हाला सुनेत्रताई. कोण सुनेत्रताई? अजित पवारांची मिसेस म्हणून आम्ही मतदान करायचं? काय लोकशाही आहे? काय कॉन्ट्रीब्युशन? आणि म्हणून अजिबात नाही. कोणत्या नमो मी एवढ्यासाठी म्हणतोय, नरेंद्र मोदींवर या देशातल्या करोडो लोकांची श्रद्धा आहे, तशी विजय शिवतारेंची श्रद्धा आहे. आज बाळासाहेब असते तर गोष्ट वेगळी असती. शिंदे साहेब कोणाला मानतायत? नरेंद्र मोदींना. देवेंद्र फडणवीसांचं अधिष्ठान आणि जागा गुरु कोण? नरेंद्र मोदी. सर्वांचेच नरेंद्र. कारण देशाला चालवायला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे. आणि डेडिकेशन काय आहे त्यांचं, त्याच्यात सगळ्यात महत्वाची, 70 वर्ष काँग्रेसने राजकारण केलं. त्या राजकारणामध्ये प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी सुभेदार नेमले. एकाचा कारखाना, एकाची दूध डेअरी, एकाची बँक. नरेंद्र मोदींनी देश आणि भाजपचा शेवटचा एंड गोल काय आहे? राष्ट्र. RSS असो, भाजप असो. आणि म्हणून देशाप्रती कमिटेड. चुकीचं ठीक आहे, ईडी करून कोणाला नामावर सगळं काय करत असतील, पण शेवटी त्या सगळ्याचा एंड, त्या सगळ्याचं अंतिम ध्येय हे राष्ट्र घडवणे आहे. आणि म्हणून नरेंद्र मोदी, ते आता द्रोणाचार्य सुद्धा, मला मानू न मानू, द्रोणाचार्यांनी एकलव्याला ऍक्सेप्ट केलं नव्हतं, पण तरी एकलव्य झाला मोठा योद्धा. होऊ शकते नाही. तुम्ही महायुतीकडे जागेची मागणी का केली? आता ते महायुती, ते आमचे नेते करत असतील. ते आता हे सगळं पाहिल्यावर नेते करतील, बोलतील काय असेल. आणि महायुतीच्या जागा अधिकच्या याव्या याकरता आता अमित शहा प्रयत्न करतायत, देवेंद्र फडणवीस करतायत. महायुतीकडून आपल्याला जर विधानसभेची काही ऑफर आली, विधानसभा कोणी पाहिली हो? 6 महिन्यात विधानसभा एक महिने. मी आज सांगतो तुम्हाला, 2024ची विधानसभा सगळे सेपरेट लढतील. सेपरेट लढले नाहीत आम्ही सगळे, तर आयते उमेदवार पवार साहेबांना आणि उद्धव ठाकरेंना मिळतील. होणारच नाही, ते पोस्ट अलायन्स होईल.
आणि विधानसभा कोणी पाहिले? आज लोकांची मानसिकता काय, लोकांची मागणी काय, त्याला साथ देणे हे नेत्याचं काम आहे, ते मी करतोय. विरोधकांचे मूठ बांधणार का तुम्ही? हर्षवर्धन पाटील नाराज आहेत. ते आता काय सगळं सांगू काय ते? बापू तुम्ही आता एकीकडे तुम्ही निवडणूक लढवण्यावरती ठाम आहात, दुसरीकडे महायुतीमधले नेते आनंद परांजपे असं आव्हान देत आहेत, विजय बापूंनी जर इकडे निवडणूक लढवली तर आम्ही तिकडे श्रीकांत शिंदेना पाडणार. एकनाथ शिंदेचे ते चिरंजीव आहेत, श्रीकांत शिंदे तुमचे नेते आहेत. जर कदाचित असा निर्णय तिथे घेतला तर तुमच्या नेत्यासाठी तुम्ही माघार घेणार का? काय सांगणार अशा वेळी नेत्याला? एक लक्षात घ्या, उद्या त्याच्या चर्चा होतील, हे होईल. सगळ्यात मोठा पक्ष आज भाजप आहे आणि भाजपचं आजचं उद्दिष्ट काय? 400 पार करायचं. पण त्याच्यावर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं उद्दिष्ट काय? राज्याला त्रास देणारे पवार नको. महायुतीचं ते एक उद्दिष्ट आहे, ते तसंच सक्सेस होणार नसेल. लोक बोलतायत की मी आता तुम्हाला अगदी ओपन सांगतो की ज्या गावागावच्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत ना, त्या आहेत की अजित पवार नाही जिंकू शकत. आमची लढाई ही सुप्रिया सुळेंशी होईल. अजित पवार जिंकू शकत नाहीत. त्याचं कारण उर्मटपणा. साधे लोक बोलत आहेत. देवाची शपथ घेऊन सांगतो, ह्या रिॲक्शन्स आहेत. त्यामुळे काम खूप मी चांगलं करतो, त्याच्यावर कोणालाही. आता मला काल माहीत पडलं की भिंताडे नावाचे भाजपचे एक कार्यकर्ते अजितदादाच्या विधान भवनाच्या बाहेरच्या केबिनच्या बाहेर होते. हा, राजू भिंताडे आणि आणखी एक जण कार्यकर्ता एक विधानसभेच्या दरम्यान ते उभे होते. तर ते बाहेर आले, काय रे इथे कशाला आला, जा ना तुमच्या चंद्रकांत दादाकडे. हे उत्तर आहे? नावासकट सांगतो मी तुम्हाला. मला लोकांना ही असो, मी एअरपोर्टला गेलो, 2 मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री येणार, 3 बुके घेऊन मी गेलो बारामतीला. ज्या दिवशी रोजगार मेळावा होता त्या दिवशी मला वाटलं तिघे एकत्र येतील. अजित पवार बारामतीत होते, ते आले. आता म्हटलं हे काय दोघे वेगळे आहेत, हे आले लवकर. उघड महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो, किती गुरमी माणसाला. मी म्हटलं ठीक आहे, उपमुख्यमंत्री आपलं प्रोटोकॉल आहे म्हणून मी काय मंत्री आहे, मी कोणी कार्यकर्ता नाही आहे. ते असतील 50,000 कोटीचे, मी अब्जोमध्ये काम करणारा माणूस आहे स्वतःच्या कर्तृत्वावर. मी आपला गेलो, दादा बुश त्या अधिकाऱ्याला त्या नावाला, आणि असं आहे. माझा जिल्हा प्रमुख माझ्यावर होता, म्हणे बापू याला धडा शिकवलं पाहिजे. आजही माज गेलेलं नाही. ही वर्तणूक नाही चालणार राजकारणामध्ये. तुम्ही लोकांचे प्रतिनिधी आहात, तुम्ही अशा प्रतिनिधी ह्याला पाडतो, त्याला पाडतो, त्याला पाडतो. बापू तुम्ही आता नमो विचार मंचाच्या नावानं हा. निवडणूक लढवणार आहात. वरिष्ठ नेते हे ऐकून घेतील असं तुम्हाला वाटतं? कारण देवेंद्र फडणवीस सातत्यानं सांगत होते की नाही बारामतीमध्ये कमळ फुलवायचं आहे, बावनकुळे सांगत होते कमळ फुलवायचं आहे. कमळ कुठे आहे? हा कमळ कुठे आहे? हा निर्णय घेतलाय का नेमकं? कमळ कुठे आहे? माहितीने एकत्रपणे बसून आता त्यांना 3 किंवा 4 जागा द्यायचा निर्णय घेतलेला आहे. आता ते शिंदे साहेबांना वगैरे ते प्रश्न माझे नाही. ते सगळे मोठ्या नेत्यांचे, मी आपला साधा कार्यकर्ता आहे. माझे ते प्रश्न मला नको. बापू अजित पवार तुमच्या सोबत आलेले आहेत, ते तुमच्या महायुतीचा घटक आहे. भाजप आणि शिवसेने आणि राष्ट्रवादीने ठरवले की बारामतीला ही जागा सोडायची. पण अशात तुम्ही अजित पवार इकडे आले म्हणजे अजित पवार स्वच्छ झाले नाहीत. अजित पवार इथे आले म्हणजे अजित पवार त्यांच्या स्वार्थासाठी आले. दाखवताना ते बोलले नरेंद्र मोदी वगैरे, पण त्यांच्या हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे ते आले म्हणजे त्यांचे सगळे गुन्हे माफ झाले. त्यांना माफ करा. आणि आम्हाला आमचा जो अपमान केलेला आहे जनतेचा एवढा, म्हणून मी त्या दिवशी बोललो, त्यांनी येऊन पालखी तळावर इथे माफी मागावी. विजयबापूंचा अपमान केला हे नाही, पुरंदरच्या जनतेचा अपमान तुम्ही केलाय, त्यांची विजय शिवतारेंची त्यांची माफी मागा. माझा प्रश्न हा होता बापू माफी मागितल्याचं मग तुम्ही माघार घेणार? माघार घ्या. नाही हे बघा, माफी मागितल्यावर मग लोक ठरवतील. मी नाही माघार घेणार. नाही म्हणजे तुमचा निवडणूक लढवण्याची भूमिका आहे की पुरंदर 1000% मी निवडणूक लढवणार. तुम्ही युटर्न घेणार? नाही, त्या युटर्न घ्यायचं काय कारण चाललंय? माफी मागून संपतं थोडी. माफी मागून करेक्टिव्ह ऍक्शन झाली, संपलं विषय. मग लोक ठरवतील काय करायचं.
बापू, या संदर्भात वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली का? कारण अजित पवारांनी काल खूप सावध प्रतिक्रिया केली, त्याच्यामध्ये वरिष्ठ बसून निर्णय घेऊ, या संदर्भात तुम्ही कुठल्या, जेवढा मोठा तुम्ही निर्णय घेताय बारामती लोकसभा मतदारसंघातून लढवायचा, तुम्हाला कुठल्या वरिष्ठ नेत्यांचं पाठबळ आहे का, किंवा तुम्ही या संदर्भात चर्चा केली? मला जनतेचं पाठबळ आहे, 15 लाख जनतेचं पाठबळ आहे आणि त्यांच्यासाठीच ही लढाई आहे. बापू, अजून एक अशी चर्चा आहे की शरद पवारनीच तुम्हाला उभं केलेलं आहे, ताकद दिलेली आहे. याचा फायदा सुप्रिया कारण सुळे जे तुम्ही लढता आहात सुप्रिया सुळेंना पाडण्यासाठी, म्हणजे तुम्ही महायुतीत आहात, भाजप अजित पवार आमची लढाई नाही आहे. अजित पवारांना लढ आमची लढाई लढत कोणाशी होणार? अजित पवार रेसमध्येच नाही आहेत, मी आज सांगतो तुम्हाला. लढत होईल सुप्रिया सुळेची. महायुतीची मतं वेगळी होणार नाही कसं वाटतं? कारण तुम्ही आज लढता आहोत ते सुप्रिया इथे सुळे- मतं शरद पवार प्रो आणि अँटी शरद पवार. मला सांगावं, जानकर आले, जानकर अख्ख्या मतदारसंघात 2014 मी प्रचार प्रमुख होतो. जानकरांचा चेहराही कोणाला माहीत नव्हता, चिन्हही कोणाला माहीत नव्हतं, तरी 70,000 मतं, म्हणजे 35,000 आणखी मतं जानकरला मिळाली असती. त्यांनी कमळ घेतलं असतं त्यावेळेस निर्णय लागलास. याचा अर्थ आहे पवार विरोधी अँटी पवार मतं जी आहेत ना, ती खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. 2 पवार वर्सेस पवार हे नाही चालणार, म्हणून हे सगळं आहे. तुम्हाला असं शिंदे साहेबांना सोडणार का मग आता तुम्ही? शिंदे साहेबांची चाचणी- सोडायची काय कारण? शिंदे साहेबांनी जर तुम्हाला सांगितलं आता माघार घ्या तर काय? मी लोकांचं ऐकणार आणि त्या चर्चा होतील. मी माझं मत त्यांच्यासमोर सुद्धा मी प्रामाणिकपणे जाऊन हे मत मांडणार. तुमचा जो हेतू आहे, महायुतीचा हेतू काय? शरद पवारांना चेकमेट करणे, खूप त्रास होत आहे त्याचा, तो साध्य होणार नाही याच्यातून. मग बंडखोरी झाली ना सर? बंडखोरी नाही, परत मी सांगतो, बंडखोरी हा शब्द वेगळा. लोकांच्या भूमिका, लोकांच्या भावना तशा आहेत म्हणून हा सगळा आहे. शिंदेना डावलून तुम्ही मग उमेदवारी लढवणारच? डावली तुम्ही कशाला शब्दाचे हे करताय? माझे ते मित्र आहेत, माझं एकदम चांगलं आहे, आमचा नेते आहे, मुख्य नेते आहेत, त्यांच्याबद्दलचा प्रचंड आदर आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की जेव्हा ते उठाव झाला, त्यांचा बंडसुद्धा उठाव झाला एका प्रिन्सिपल मुद्द्यांवर, त्यावेळेस ते सगळे आमदार जेव्हा गेले, त्यावेळेस महाराष्ट्रातला ते मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर महाराष्ट्रातला मी पहिला मंत्री आहे ज्याने प्रेस कॉन्फरन्स घेऊन 5 दिवस अगोदर यांचे विचार बरोबर आहे, उद्धव साहेब काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेले ते चूक आहे आणि म्हणून त्यांनी केलेला उठाव, या उठावाचं समर्थन करत मी त्यांच्याबरोबर आहे, माझी जनता त्यांच्याबरोबर, असं 5 दिवस अगोदर प्रेस घेऊन मी सांगितलं होतं. या निर्णय घेण्यामागं आपल्या कोण? बापू, याला हा निर्णय घेण्यामागं आपण एक एक थांब, इतरांना बोलू द्या. बरोबर गेलात म्हणून त्यावेळेस एकनाथ शिंदेने उठाव केला. आता तेच अजित पवार तुमच्याकडे आलेत. एकनाथ शिंदे अजितदादांचं कौतुक करतात बारामतीमध्ये येऊन. तुम्ही म्हणताय की नाही एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत. अमित शहा अहो, अलायन्स सगळं तुम्ही जरा भाषणं काढा ना पाठीमागची. मला एक मिनिट. अजित पवारांनी एकनाथ शिंदेबद्दलचं एक मोठं वक्तव्य आहे त्यांचं. अरे काय, कुणाच्या वडिलांनी पक्ष स्थापन केला, शिवसेना कुणी वाढवला, कुणी हे केला, हे बरोबर सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला जगाला माहीत असताना चिन्हासकट पक्ष पळवून नेला, बरोबर आहे काय? त्यांनी काय केलं? हे त्यांचंच भाषण. हे बघा, राजकारणात वेगवेगळी भाषणं वक्तव्य होत असतात टाइम टू टाइम. मला एक कळते, मी प्रामाणिक आहे. लोकांची जी प्रामाणिक इच्छा आहे त्या इच्छेला साथ देण्याचं काम, शेवटी निर्णय काय लागेल तो लागेल, पण त्यांना मतदान करण्याची संधी देण्याचं काम, ते कर्तव्य मी करतोय, म्हणून मी हे करतोय. बाबू, बारामती लोकसभा मतदारसंघातल्या तुम्ही खरं तर पुणे जिल्ह्याचा विचार केला, त्यात बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर तुमच्यासारख्या लोकांचा अनेकांशी अजित पवारांशी संघर्ष झाला किंवा शरद पवारांशी संघर्ष झाला. ही नाराजी जी खतखत आहे, भाजपमध्ये देखील लोक बोलत नाहीये, ते पदाधिकारी, ते तुमच्याशी त्यांच्या मतांच्या आधारावरच तुम्ही हे बोलता. हे बघा, मतदानात लोक जाऊन मतदानात करतील. 50 वर्ष ज्यांच्याशी आम्ही संघर्ष केला त्यांना तुम्ही मत द्या म्हणून सांगायला गेलं तर भाजपचे कार्यकर्ते सुद्धा तेवढेच नाराज आहेत. आणि ह्या पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्हा म्हणजे काय मक्तेदारी आहे का पवारांची? मला सांगा ना, एक तरी नेता मोठा होऊ दिला का? प्रत्येक नेत्याचे पाय कापण्याचं काम यांनी केलेलं आहे. आमच्याशिवाय मग फक्त बारामती लोकसभा मतदारसंघ नाही, पुणे जिल्हा दुसरं कोण नाही, आम्हीच. अशा पद्धतीने त्यांनी मग ते पिंपरी चिंचवडला असेल, पुण्यामध्ये असेल, ओव्हरऑल सगळा जिल्हा परिषद असेल, सगळीकडे जो साखर कारखाने असतील, कोऑपरेटिव्ह असतील, बँका असतील, हे बनवले आहेत कोणी?
कारखाने बनवणारे वेगळे, बँका बनवणारे वेगळे, खस्ता खाणारे वेगळे, आता तिकडे बाप बनून बसणारे वेगळे. खतखत आहे सगळ्या लोकांच्या मनामध्ये. खतखत आहे बापू, परंतु या निर्णयामागे आपले गुरु कोण? माझी सामान्य जनता बारामती लोकसभा आणि मतदार नरेंद्र मोदींकडे मी बघून हे काम करतो. बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर प्रामुख्यानं 3 उमेदवारांच्यात लढाई होती. एक तर तुम्ही आहात, दुसरीकडे सुनेत्रा पवार आहेत आणि तिसरीकडे सुप्रिया सुळे आहेत. याचा नंबर लावायचा झाला तर पहिल्या क्रमांकावर कोण राहील, दुसऱ्यावर कोण राहील, तिसऱ्यावर काय राहील? पहिल्या क्रमांकावर विजय शिवतारे, दुसऱ्या क्रमांकावर सुप्रियाताई, तिसऱ्या क्रमांकावर सुनेत्राताई. अजित पवारांना तुम्ही या मतदाराच्या लिस्टमध्ये घेतच नाही. कोण कसे देतील मतदान? अजित पवारांना मतदान काय करावं? काय केलंय पुरंदरसाठी, काय केलंय भोरसाठी, काय त्यांनी केलेलं आहे? केलं काय नाही, उलट त्यांना लोकांना पाय कापण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. सगळे नेते मोठे होते म्हणून मागाशी सांगितलं की थोपट्यांवर अन्याय कोणी केला, दादावर अन्याय कोणी केला, हर्षवर्धनवर अन्याय कोणी केला, खाली राहुल कुल साहेबांवर अन्याय कोणी केला, सुभाष कुल असताना अन्याय कोणी केले? कुठे नाही. सर्व ठिकाणी आपलं वर्चस्व राहून नेता उपजूनच द्यायचा नाही, त्याला मारून टाकायचा. हे फक्त त्यांनी इथे नाही केलं, पुण्यात सगळ्या महाराष्ट्रातले प्रमुख मराठा नेते, सोमेश्वर कोणी बनवलं, काकडेंनी बनवलं, माळीनगर कोणी शेमेकरांनी बनवलं, जाचकांनी छत्रपती बनवलं, खाली शितोळे त्यांनी दौंड बनवला. ही सगळी बँका कोणी केल्या? VSI वसंतदादांनी केली. कुठे आहेत लोक आज? काय सगळं ताब्यात कोणाचे? त्यामुळे ही खतखत कुणाला वाढूच द्यायचं नाही महाराष्ट्रामध्ये. अगदी शंकरराव कोल्ह्यांपासून बाळासाहेब विखे पाटलांपासून सगळ्यांना धारेवर धरण्याचं काम त्यांनी केलं. मी एकदा मध्ये मी एका इंटरव्ह्यूत बोललो होतो, 1998 नंतर कुणीही मुख्यमंत्री झाला तरी 2014 पर्यंत देवेंद्र फडणवीस जोपर्यंत मुख्यमंत्री झाले नाही तोपर्यंत सत्तेचं सेंटर बारामतीच होतं. कुणी हो, विलासराव झाले तरी सत्तेचं सेंटरच होतं, सुशील कुमार झाले तरी सत्ते, सिल्वर ओकवर जाऊन बोलायचं अलायन्सची गव्हर्नमेंट 15 वर्ष सगळं काय सत्तेचं सेंटर तेच होतं. बापू, मला आता सांगा, तुम्ही असं म्हणताय की नाही नमो विचार मंच केलेला आहे, अजित पवारांना भाजपनं घेतलं त्यावेळेस विजय शिवतारेंना या मतदारसंघामध्ये विचारायला हवं होतं, कारण नाही, भाजपनं ही तडजोड केली आहे का अजित पवारांसोबत? तुम्ही असं म्हणताय? मी तुम्हाला एकच सांगतो की त्या काळामध्ये भाजपच्या उमेदवारांनी किंवा भाजपच्या नेत्यांनी बोललं नाही ना, एवढा अग्रेसिव्ह भाषण आणि प्रचार विजय शिवतारेंनी केला 2019 आणि 14ला. आत्ताच म्हणजे बापू तुम्ही लढलात त्यांच्या विरोधात, प्रचार केला, हे सगळं ठीक आहे. भाजपनं अजित पवारांना का घेतलं? का घेतलं ते मला विचारता कशा? ज्यांना घेतलं त्यांना विचारा. दुसरा प्रश्न विचारतो बापू. 10 दिवसापूर्वी तुम्ही बारामतीमध्ये आला होता. आज 13 तारीख आहे. 2 तारखेला हा मेळावा झाला. त्याच्यामध्ये तुम्ही असं बोलला होता की आधी विधानसभेचं ठरवा मग लोकसभेचं काम करू. या 10 दिवसात मी परत सांगतो, लोकांची मानसिकता पाहिल्यानंतर मी हा निर्णय घेतला. लोकांची डिमांड आहे म्हणून मी हा निर्णय घेतला. आणि परत माझ्याही लक्षात आलं, विधानसभा 6 महिन्यानंतर कोणी सांगितलंय काय होणार आहे, विधानसभेचा आणि याचा काही संबंध नाही. त्यामुळे हा निर्णय आम्ही घेतला. एक लक्षात घ्या, बारामतीतल्या लोक म्हणजे अजित पवारांना किती अजूनही आहे. विजय शिवतारे माजी मंत्री आहे स्टेजवर, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एक प्रोटोकॉलचा भाग म्हणून नाव घेऊ शकतात, पण अजित पवारांना लाज वाटते विजय शिवतारेंचं नाव घ्यायला. ते बघा, तुम्ही व्हिडिओ शूटिंग बघा, त्यांनी सगळी नावं घेतली पण विजय शिवतारेंचं नाव घेतलं बापू, याला असं म्हणायचं का की तुम्ही असं म्हणताय मी महायुतीच्या विरोधामध्ये नाही, विजय शिवतारेंची अजित पवारांशी वैयक्तिक लढाई आहे? नाही, मतदारसंघाची पवारांच्या विरुद्ध लढाई. ही लढाई पवार वर्सेस लोकसभेतील, बारामती लोकसभेतील मतदार अशी लढाई आहे. या लढाईत तुम्ही म्हणताय बापू तुम्ही बिभीषण आहात, या लढाईमधले रावण कोण आहे? आता कोण, आता बिभीषण म्हटलं तर रावण कोण समजा तुम्ही. शेवटचा एक प्रश्न विचारतो. आता कशाला या शब्दात अडकवा. मी एवढंच सांगितलं की ही लढाई पवार वर्सेस अख्ख्या मतदारसंघातील सामान्य जनता. एक शेवटचा प्रश्न विचारतो. यांच्याशी काही भेटी झाल्यात का? त्यांच्याशी काही बोलणं झालंय? हे काय तुम्हाला सांगू का मी? त्यातली जनतेची रिॲक्शन मी पाहिलं. असं आहे की महायुती म्हणून सगळे नेते सांगतायत युतीचा धर्म पाळा, तुम्ही इथं निवडणूक लढवताय, जर पक्षांतर्गत कारवाई झाली तर विजय बापू भाजपमध्ये जाणार का? मी माझ्या लोकांसाठी काही करायची तयारी आहे माझी. बापू, फक्त एक प्रश्न, कोण असतील, पाटील असतील, भोसले असतील, यांचं प्रतिनिधित्व तुम्ही करता आहात का? मी लोकांचं प्रतिनिधित्व सगळ्या इंदापूर, दौंड,
वीके न्यूज, राष्ट्र के नाम।